नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला करंट अफेअरचा पार्ट आहे तो म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा आपला पीआयबी ज्या न्यूज असतील पहा त्या पीआयबी न्यूज आपल्याला इथं पाहिजेत पहा. आतापर्यंत आपण एप्रिल महिन्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत सगळ्या पीआयबी न्यूज कंप्लीट केलेल्या आहेत. याच्यामध्ये आता हा शेवटचा महिना असेल, याचं कारण आपला पेपर हा 9 नोव्हेंबरला आहे, तर त्याच्यामुळे हा शेवटचा महिना आहे जो की महिना ऑक्टोबर आहे. या महिन्यात नेमकी ऍग्रीकल्चरच्या कुठल्या कुठल्या घडामोडी झाल्या हे आपल्याला पाहायचं आहे. एक 10-11 न्यूज आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे पाहायच्यात आणि त्या आपल्याला पेपरच्या दृष्टीने सुद्धा महत्वाच्या असतील. कारण एमएसपीचा जो विषय आहे रब्बी क्रॉप्सचा, तो रब्बी क्रॉपचा एमएसपीचा जो विषय असेल तो याच महिन्यामध्ये झालेला आहे. याच महिन्यामध्ये रब्बी क्रॉप्सच्या ज्या एमएसपी असतील त्या डिक्लेअर केल्या गेलेल्या आहेत पहा. अजून बऱ्याचशा इम्पॉर्टंट न्यूज आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत पहा. ठीक, तर ऑक्टोबर मधली पहिली न्यूज आहे ती म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस एमएसपी फॉर रबी क्रॉप्स. या एमएसपी बद्दल मी खूप सारे काही व्हिडिओज आपल्या युट्यूबवर पण असतील, त्याच्यानंतर मागच्या पीआयबी न्यूज मध्ये सुद्धा ज्यावेळेस खरीप पिकाच्या लॉन्च झाल्या होत्या एमएसपी, त्यावेळेस एमएसपी कशी डिक्लेअर केली जाते, काय केलं जाते, या सगळ्या गोष्टी डिटेल सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या किंमती असते, सी कॉस्ट तुमची सी जी असेल सी कॉस्ट म्हणजे नेमकी काय असते, एफ एल सी प्लस एफ एल असेल ती काय असते, या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगितलेल्या आहेत पहा. आता आपल्याला फक्त एवढंच पाहिजे, जी की मिनिमम सपोर्ट प्राइस असेल ती रब्बी सीझन साठी म्हणजे 2000 तुमच्या 26-27 2026-27 या रब्बी. कारण आता तुम्ही म्हणता सर 2025 सुरू आहे, अरे बाबा 2025 ला जर समजा सोईंग केली त्या क्रॉपची हार्वेस्टिंग 2026 लाच होणार आहे, कारण हा रब्बी सीझन सुरू आहे. रब्बी समजा नोव्हेंबर मध्ये प्लांटिंग केली तर कमीत कमी फेब पर्यंत तरी ते पीक राहणार आहे. म्हणून आपल्याला 2026-27 असं वर्ष दिसतं पहा. तर या 2026-27 वर्षासाठी जी एमएसपी जाहीर झालेल्या आहेत त्या एमएसपी कोणी जाहीर केलेल्या आहेत किंवा त्याला कोणी अप्रुव्हल दिलेलं आहे, तर अप्रुव्हल देणारी कोणती कमिटी आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ज्याचे चेअरमन आपले माननीय पंतप्रधान असतात पहा. श्री नरेंद्र मोदी आता पंतप्रधान आहेत, तर त्यांच्या अंडर मध्येच ह्या कमिटीने काय केलं, अप्रुव्हल दिलेलं आहे पहा. तर ही कमिटीने सांगितलं की रब्बी 2026-27 पिकांसाठी ज्या एमएसपी असतील त्या एमएसपी खालील प्रमाणे असतील पहा. त्याच्यापैकी आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहणार आहे. याच्यामध्ये जे की ऍब्सोल्यूट हायेस्ट इन्क्रीज इन एमएसपी म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कोणत्या अशा पिकांमध्ये खूप जास्त प्रमाणात इथं आपल्याला एमएसपी मध्ये इन्क्रीज झालेलं दिसतंय. याच्यातलं पहिलं क्रॉप आहे सॅफ्लावर पहा, ज्याच्यामध्ये 600 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे इथं काय झालेले इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसतंय. लेंटेल म्हणजे ज्याला आपण मसूर म्हणतो ते 300 रुपये प्रति क्विंटल अशा प्रमाणे इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसतंय. रेपसीड आणि मास्टर्ड मध्ये 250 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाढलेली आपल्याला एमएसपी दिसते. ग्राम मध्ये 250 रुपये प्रति क्विंटलने वाढलेली एमएसपी दिसते. बार्ली मध्ये 170 आणि व्हीट मध्ये 160 प्रति क्विंटल अशी आपल्याला एमएसपी वाढलेली तिथं दिसते पहा. आता याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न येईल, सगळ्यात जास्त एमएसपी कोणाची वाढली, मागच्या इयर पेक्षा कोणाची वाढलेली आहे, खालीलपैकी असं कोणतं क्रॉप आहे ज्याच्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 250 ची एमएसपी मध्ये इन्क्रीज झालेला आहे. तुमचं उत्तर असेल रेपसीड आणि मास्टर्ड पहा. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो पहा. ठीक, पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच हा एमएसपी आहे चार्ट आपल्याला तो व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा. 2026-27 जो मार्केटिंग सीझन आहे रब्बी सीझन, त्याच्यासाठी ह्या किमती जाहीर झालेल्या आहेत. एमएसपी म्हणजे तुम्हाला माहिती आहे हमी भाव ज्याला आपण म्हणतो पहा. हमी भाव आता ठीक आहे की ह्या गोष्टी खूप त्याच्यामध्ये पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी आहेत की नेमकी हा का भेटत नाही, का कशामुळे शेतकरी जरी एमएसपी जाहीर होती तरी सुद्धा तिथं त्याला तेवढा भाव भेटला जात नाही, तरी सुद्धा शेतकऱ्याचं लॉस होतो, तरी सरकार लक्ष देत. या काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीवरती चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. जरी इथं जाहीर झालेला भाव जरी असेल तर तो शेतकऱ्याला भेटलच असं नाही, हे पण लक्षात ठेवा. तर एमएसपी म्हणजे तुमचा जो हमी भाव असेल पहा, व्हीटचा या वर्षी किंमत जाहीर झालेली आहे 2585 रुपये पहा. मागच्या वर्षी होती ती 2425 म्हणजेच 160 रुपयांनी ती किंमत वाढवलेली सरकारने, हे लक्षात ठेवा. पर्सेंटाईल मध्ये जर विचार केला तर 109. 2150 रुपये बार्लीची या वर्षीची झालेली आहे आणि ती मागच्या वर्षी होती 1980 आणि त्याच्यामध्ये वाढ झालेली 170. हे 3 कॉलम लक्षात ठेवायचे. परंतु
लक्षात ठेवत असताना 3 आपल्याला महत्वाचे आहेत, पण 2 जरी आपण व्यवस्थितपणे जर ऑब्झर्व जर केले तर तिसरा कॉलम आपोआप तिथं तयार होतो. एक तर हे 2 करा किंवा हे याच्यातलं 1 आणि याच्यातलं 1 करा. याचं कारण तुम्हाला लगेच कळू शकतं की हे जर 2 जर तुम्ही कॉलम जर केले, तुम्हाला डिफरन्स काढून या वर्षीची इन्क्रीज किती झालं हे काढता येतं पा. म्हणून एक तर हा आणि हा करा किंवा हा आणि हा करा, म्हणजे त्यांचे मायनस करून तुम्हाला मागच्या वर्षीची किंमत काढता येऊ शकते. ग्राम जर पाहिलं आपण 5875 रुपये तिथं या वर्षी जाहीर केलेले आहेत. मागच्या वर्षी होतं 5650, जे 225 रुपयांनी तिथं वाढ झालेली आपल्याला दिसते. लेंटिल मसूर मध्ये या वर्षी केली त्यांनी 7000, मागच्या वर्षी होती 6700, 300 रुपयांनी इथं वाढ झालेली आपल्याला दिसते पा. रेपसीड आणि मस्टर्ड 6200 या वर्षी आहे, मागच्या वर्षी होती 5950, ज्याची सध्या वाढ जी झालेली आहे ती कितीने 250 रुपयांनी. आणि सॅफफ्लॉवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाऊ शकतो पा. 6540 या वर्षी जाहीर झालेले आहे, 5940 रुपये मागच्या वर्षी होते. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 600 रुपयाची वाढ आपल्याला झालेली दिसते. म्हणजे सगळ्यात जास्त वाढ झालेलं कोणतं पीक आहे तर ते पीक आहे सॅफफ्लॉवर पा. ते पीक आहे सॅफफ्लॉवर. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वाढ झालेली कोणती आहे, त्याच्यानंतर आहे लेंटिल. त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर आहे रेपसीड आणि मस्टर्ड. डायरेक्टली क्रम सुद्धा विचारू शकतात पा, क्रम सुद्धा विचारू शकतात. म्हणून आपल्याला निदान 3 पिकं असे माहित असले पाहिजे ज्यांच्यामध्ये वाढ जी असेल पा ती कोणत्या कोणत्या पिकात कशा पद्धतीने झालेली पा. ठीक, तर हे होतं तुमच्या रब्बी सीझनच्या रब्बी क्रॉपच्या एमएसपी पा. पुढची न्यूज आहे कोऑपरेटिव्ह मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट पा. आपल्या महाराष्ट्रातली आणि त्यातले अहिल्यानगर जो जिल्हा असेल पा त्याच्यामधली ही न्यूज आहे पा. देशातला पहिला, ही न्यूज घेण्याच्या पाठीमागे कारण काय, हा देशातला पहिला कोऑपरेटिव्ह मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस पा. कॉम्प्रेस बायोगॅस म्हणजे सहकारी कारखान्यावरती असा प्रोजेक्ट हा भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे जो कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट असणार आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश पण तयार होणार आहे. परंतु हे आपल्याला महत्वाचं असतं, मल्टीफिल कॉम्प्रेस बायोगॅस तो प्लांट तिथं इस्टॅब्लिश झालेला आहे. त्याचं उद्घाटन अमित शहा यांनी केलेलं आहे. हा जो कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट जो आहे पा, याच्या बरोबर पोटॅश ग्रॅन्युअल प्रोडक्शन सुद्धा युनिट तिथं असणार आहे. आणि हा भारतातला पहिला प्लांट असणार आहे पा. तो कुठं आहे आणि कोणत्या कारखान्यावर आहे हे जर प्रश्न विचारला ते माहित असलं पाहिजे. महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना जो आहे कोपरगाव येथे पा. कोपरगाव येतं अहिल्यानगर मध्ये, अहिल्यानगर येतं महाराष्ट्रामध्ये. तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात पा. दुसरं, या प्रोजेक्टची कॅपॅसिटी किती प्रश्न विचारला जाईल. तर याच्यामध्ये 12 टन कॉम्प्रेस बायोगॅस तिथं तुमचा असणार आहे. 12 टन निर्मिती होण्याची कॅपॅसिटी आणि 75 टन पोटॅश निर्मिती होण्यासाठी इथं कॅपॅसिटी आपल्याला दिसते पा. ठीक, तर ही होती कॅपॅसिटी पा. दुसरं, असं सेंट्रल गव्हर्नमेंट अजून कोणत्या सहकारी कारखान्यावर करणार आहे का, तर आहे. जवळपास पुढच्या काही दिवसामध्ये 15 सिलेक्टेड शुगर मिल्स त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. 15 शुगर मिल्स म्हणजे कारखाने त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये या 15 कारखान्यावरती आपल्याला हे प्लांट तयार झालेले आपल्याला दिसणार आहेत पा. तर हा पहिला कारखाना आहे पूर्ण भारतातला ज्याच्यावरती कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट इथं इस्टॅब्लिश झालेला आहे. आणि त्याच्याबरोबर पोटॅश ग्रॅन्युअल प्रोडक्शन युनिट सुद्धा तिथं असणार आहे पा. हा देशातला पहिला प्लांट आहे पा. ठीक, पुढे गेल्यानंतर पुढची न्यूज आहे वर्ल्ड कोकोनट डे पा. वर्ल्ड कॉटन डे. वर्ल्ड कॉटन डे कधी असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर 7 ऑक्टोबरला हा वर्ल्ड कॉटन डे असतो, जसं कापूस दिवस आपण ज्याला म्हणतो पा. तर हे वर्ल्ड कॉटन डे असेल पा, याची या वर्षीची थीम काय आहे, या वर्षीची थीम आहे द फॅब्रिक ऑफ आवर लाईव्ह पा. द फॅब्रिक ऑफ आवर लाईव्ह ही या वर्षीची थीम आहे 2025 ची. थीम ऑफ ए वर्ल्ड कॉटन डे 2025 ची कोणती, असं जर प्रश्न विचारला तर द फॅब्रिक ऑफ ए आवर लाईव्ह असं तुम्हाला उत्तर लिहायचंय पा. आता इथं काही जे वाक्य असतील ते खूप महत्वाचे असतील, त्यांचा डायरेक्टली प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोणते वाक्य आहेत मग असे, तर पहिलं ते म्हणजे गव्हर्नमेंटने हा वर्ल्ड कॉटन डे साजरा केला, सेलिब्रेट केला, पण त्या टायमिंगला त्यांनी जे टार्गेट ठेवले किंवा एम्स ठेवले ते म्हणजे फक्त एक्सपांड एक्सपोर्ट अँड टेक्सटाईल मार्केट्स बट ऑल्सो अचीव कार्बन न्यूट्रॅलिटी बाय 2030 पा. फक्त कॉटनचा जो एक्सपोर्ट आहे तोच फक्त ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण टार्गेट ठेवलं नाही की तोच फक्त वाढला पाहिजे. त्याच्या बरोबर आपण टार्गेट जे ठेवलंय
ते म्हणजेच कार्बन न्यूट्रॅलिटीचं टार्गेट तिथं ठेवलेलं आहे 2030चं. सर कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कॉटनचा काय संबंध आहे? टेक्सटाईल जी मिनिस्ट्री असेल पा, टेक्सटाईल मिनिस्ट्रीमध्ये आपल्याला काही प्रमाणात ज्यावेळेस आपण तिथून जे काही प्रोडक्शन घेतो पा कॉटनचं, त्याच्यानंतर ते कॉटन आपल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये घेऊन जातो, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस वगैरे होते, ते जे कारखाने असतील तिथं सुद्धा काही तुमचे केमिकल्स असतील, काही वायू असतील ते बाहेर पडत असतात, ज्याच्यामुळे होतं असं कार्बनचं प्रमाण जे असेल ते वाढलं जातं. पण कार्बनचं प्रमाण वाढणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे, म्हणून कार्बन न्यूट्रॅलिटी हा कन्सेप्ट आहे. तर मग हे कार्बन न्यूट्रॅलिटी आपल्याला 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी आपल्याला आणायची आहे. म्हणजे न्यूट्रल कार्बन इमिशन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला न्यूट्रल करायचं 2030 पर्यंत. हे सुद्धा एम या कॉटन डे निमित्त इथं आपल्या सरकारने ठेवलेलं आहे. दुसरं ऑर्गनाइज, हे जे तुमचा इव्हेंट असेल वर्ल्ड कॉटन डे जे असेल पा, हा साजरा केला भारताने, पण हे ऑर्गनाइज करणारे कोण होतं? मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल, जी काय आपली टेक्सटाईल मिनिस्ट्री आहे पा, त्याच्यानंतर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया टेक्सटाईल इंडस्ट्री CITI, ह्या दोघांनी हा सेलिब्रेट करण्याचं किंवा ऑर्गनाइज करण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांची एक थीम ठेवली. ही लक्षात ठेवा, ही वर्ल्ड कॉटन डे ची थीम आहे, परंतु हे आपल्या भारताने ह्या दोघांनी जे सेलिब्रेट केलेलं आहे वर्ल्ड कॉटन डे, त्या निमित्ताने त्यांनी एक थीम ठेवली. ती थीम आहे कॉटन 2040 टेक्नॉलॉजी क्लायमेट कॉम्पिटिव्हनेस पा. तर ही थीम त्यांनी ठेवलेली आहे पा. तर ह्या दोन्ही थीम मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ही 2025 ची जी थीम असेल पा, 2025 ची जी थीम असेल ही वर्ल्ड कॉटन डे ची आहे, जे UN वगैरे इथं जाहीर करत असते, पण इथं जे आहे हे आपल्या ह्या दोन ऑर्गनायझेशननी काय केलेलं आहे, तिथं ही थीम रिलीज केलेली आहे पा. दुसरं अजून काय महत्वाचं आहे पा, दुसरं महत्वाचं आहे जी मिनिस्ट्री आहे आपली, जी की टेक्सटाईल मिनिस्ट्री पा, यांनी सांगितलं आहे की फक्त ओनली अचीव $350 बिलियन टेक्सटाईल सेक्टर टार्गेट बाय 2030, इन्क्लुडिंग $100 बिलियन एक्सपोर्ट्स. फक्त आणि फक्त आम्ही म्हणजेच जे काही प्रोडक्शन असेल किंवा जे काही बिझनेस असेल तो बिझनेस आपण $350 बिलियन पर्यंत घेऊन जाणार नाही 2030 पर्यंत. त्याचबरोबर आम्ही $100 बिलियन आम्ही एक्सपोर्ट पण करणार आहेत. म्हणजेच व्यापार तर आम्ही $350 बिलियन तर करणारच 2030 पर्यंत, पण याच्या व्यतिरिक्त आम्ही $100 बिलियन सुद्धा एक्सपोर्ट करणार आहे. हे टार्गेट आपल्या या वर्ल्ड कॉटन डेच्या दिवशी सरकारने ठेवलेलं आहे पा. तर याच्यात महत्वाचे प्रश्न तयार होतात, त्याच्यामुळे हे व्यवस्थित वाक्य पाहिजे आणि व्यवस्थितपणे उत्तर आपल्याला लिहायचे पा. ठीक, पुढे गेल्यानंतर PM धन धान्य कृषी योजना आणि PM दलहन अमृत आत्मनिर्भरता मिशन पा. यालाच आपण पल्सेस आत्मनिर्भरता मिशन आणि PM धन धान्य कृषी योजना जे असेल दोन्हींचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. इथं ही न्यूज ऑक्टोबर मध्ये आलेली म्हणून मी हे घेतलेले आहे. ते दोन्हीही व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे. जे पल्सेस मिशन मध्ये म्हणजे पल्सेस मध्ये आत्मनिर्भर आपल्याला बनायचंय, त्याच्यासाठी हे मिशन आलेलं आहे. आणि ही धनधान्य योजना याच जे काही बजेट असेल याच्यामध्ये सादर केलेली आहे पा. या दोन्हीही डिटेल घेतलेले आहेत, हे त्या व्हिडिओमध्ये पाहिजे पा. आता याच्यामध्ये ही न्यूज आहे, तर याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, आपल्या जे काय तुमचे ह्या दोन स्कीम असतील, ह्या दोन स्कीमसाठी PM धनधान्य योजना आणि तुमचं पल्सेस आत्मनिर्भरता मिशन ह्या दोघांसाठी रुपये दिलेत 35,440 करोड पा. 35,440 करोड रुपये इथं दिलेले आहेत दोन स्कीमसाठी. त्या दोन स्कीम मधले PM धनधान्य योजनेसाठी 24,000 करोड रुपये दिलेले आहेत. ते किती काळासाठी, 2031 पर्यंत आहे, पण ते सगळं डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटेल, धनधान्य योजनेच्या व्हिडिओमध्ये पहा. दुसरं आत्मनिर्भरता इन पल्सेस हे जे मिशन आहे, ह्या मिशनसाठी यात 35,440 पैकी 11,440 रुपये तिथं दिले गेलेले आहेत पहा. या दोन्ही पॉइंट महत्वाचे असतील. धनधान्य योजनेसाठी 24,000 करोड आणि आत्मनिर्भरता इन पल्सेस मध्ये 11,440 करोड रुपये तिथं दिले गेलेले आहेत पहा. दुसरं ही धनधान्य योजना जी आहे सध्या सुरुवातीच्या काळामध्ये 100 सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट मध्ये ही राबवली जाणार आहे. तर ही 100 डिस्ट्रिक्ट पुरतीच मर्यादित राहील पहा. ठीक, तर ही न्यूज होती आपले दोन स्कीम बद्दलची पहा.
पुढे गेल्यानंतर फिशरी प्रोजेक्ट पहा. सरकार तुम्ही पाहिलं असेल फॉरेस्ट्री फिशरीवरती खूप जास्त जोर देताना आपल्याला दिसतं पहा. तर ह्या फिशरीवरती खूप सारा खर्च सरकार करतंय. त्यातलाच हा एक भाग आहे. प्राईम मिनिस्टर जे आपले माननीय पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी पहा, यांनी काही फिशरी प्रोजेक्टचे इथं लॉन्च केलेत किंवा इथं यांचं उद्घाटन केलंय. तर ते जवळपास प्रोजेक्ट 16 आहेत. या 16 प्रोजेक्टचं जे आउटले आहे म्हणजेच जे काही पैसे दिले जाणार आहेत ते आहेत 693 करोड पहा. टोटल प्रोजेक्ट आहे 16 फिशरी प्रोजेक्ट आहेत आणि त्यांना सगळ्या 16 फिशरी प्रोजेक्टला 693 करोड रुपये तिथं दिले जाणार आहेत पहा. खूप मोठ्या प्रमाणात सरकार या सेक्टरवरती खर्च करतंय. त्याच्यातला पहिला ते म्हणजे ट्रॉट फिशरी प्रोजेक्ट हा उभा केला जाणार आहे उत्तराखंडमध्ये, ज्याची लागत आहे 170 करोड रुपये पहा. याचा एम काय, जे साल्मोन फिश तुम्ही पाहिलं असेल त्याचं प्रोडक्शन आपल्याला वाढवायचंय. त्याच्यामध्ये जे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी, जर त्याचं प्रोडक्शन वाढलं तर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी त्याच्यात वाढू शकते. तर हा पहिला प्रोजेक्टचा त्याचा उद्देश आहे जे उत्तराखंडमध्ये आहे ट्रॉट फिशरी प्रोजेक्ट पहा. दुसरं ते म्हणजे स्मार्ट अँड इंटिग्रेटेड फिशिंग हार्बर. हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आहे कारिकल पॉंडिचेरी येथे पहा. पॉंडिचेरी एक युनियन टेरिटरी आहे. तर इथं हा प्रोजेक्ट तिथं काय केलाय, स्थापन केलाय किंवा त्याचं उद्घाटन केलं. याच्यासाठी 119.94 करोड रुपये तिथं आपल्या सरकारने दिले. हार्बर म्हटल्यानंतर तिथं कशा प्रकारे स्टोअर करायचे मासे, कशा प्रकारे त्यांची हँडलिंग करायची, या सगळ्या गोष्टी येणार आहे. कारण फिशिंग हार्बर आपण तिथं स्थापन करतोय. त्यांची क्वालिटी कशी मेंटेन ठेवायची, मार्केटिंग कशी करायची, प्रोडक्शन कसं एनहान्स करायचं, मॉडर्न फॅसिलिटीचे कशा प्रकारे वापर तिथं करायचा, किंवा सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला पाहिजे, त्याच्यानंतर जे तुमचं लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज असतील, त्याच्यानंतर तुमच्या ऑपरेशनल इफिशियन्सी असेल, या सगळ्या गोष्टींचं जे काही ट्रेनिंग असेल किंवा जे काही तुमच्या इथल्या टेक्नॉलॉजी असतील, त्या कोस्टल कम्युनिटीज ज्या असतील पहा, जे की समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या ज्या कम्युनिटीज असतील, यांच्यासाठी या हार्बरचा, फिशिंग हार्बरचा उपयोग तिथं होणार आहे, जे की कुठे पॉंडिचेरीला पहा. दुसरं इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क पहा. इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क हे हरिपूर जे ओडिसामध्ये येतं पहा, 100 करोड रुपये तिथं दिलेले आहेत. तर हे ॲक्वा पार्क कशासाठी आहे, तर ॲक्वा पार्क मध्ये जे काही तुमचं सपोर्ट तिलापिया आणि पॅन्जियस प्रोडक्शन, जे काही माशांचे नाव आहेत, केज फार्मिंग, हॅचरीज ऑपरेशन आणि फिश प्रोसेसिंग पहा, याच्याबद्दल तुम्हाला तिथं वेगवेगळी ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला तिथं तयार केलं जाईल पहा. हे इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क पहा, ते 100 करोड रुपये त्याला तिथं दिलेले. चौथा जो आहे न्यूट्रिशन हब ऑफ सस्टेनेबल ॲक्वाकल्चर, जो की उत्तर प्रदेशमध्ये आहे, ज्याला 70 करोड रुपये दिले. याच्यामध्ये तुम्ही इको फ्रेंडली फिश फीड जे मॅन्युफॅक्चरिंग असेल ते कशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे, याची जी ट्रेनिंग असेल, त्यांचं प्रोडक्शन कसं घेतलं पाहिजे, याची जी ट्रेनिंग असेल, ही ट्रेनिंग तुम्हाला या न्यूट्रिशन हब ऑफ ए सस्टेनेबल ॲक्वाकल्चर मधून दिली जाणार, जे कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. हे पहिले 4 का लक्षात ठेवायचे, कारण याचं उद्घाटन झालेलं आहे पहा, म्हणून हे 4 लक्षात ठेवायचे. यांचा हे जे असेल, यांचा फक्त आपण ज्याला म्हणतो ना नारळ फोडलंय फक्त, तर यांचं फक्त फाउंडेशन स्टोन लेईंग केलेलं आहे. तर हे असे तुमचे 7 आहेत. हे वेगवेगळ्या याच्यासाठी ओडिसामध्ये 2 आहेत, पॉंडिचेरीमध्ये 1 आहे, उत्तराखंडमध्ये 1, नागालँडमध्ये 1, झारखंडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये 1 पहा. आता राहिलेले जे असेल पहा, ज्यांचं इनॉग्रेशन झालेलं आहे पहा, उद्घाटन झालेलं, यांचं फक्त काय दगड टाकून ठेवलेलं आहे पहा. दगड टाकून ठेवला किंवा आपण पाया ज्याला म्हणतो पहा, पाया भरणीला सुरुवात झाली, पण यांचं इनॉग्रेशन झालं म्हणजे त्याचं उद्घाटन झालं. आसाममध्ये तुमचा एक आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मिझोराम, झारखंड आणि छत्तीसगड पहा, असे हे 9. आणि तिकडं ज्याचा पाया भरणीला सुरुवात केली ते तुमचे 7. असे 9-7 जे असतील पहा, ते 16 असे प्रोजेक्ट तुमचे तिथं असणार आहेत पहा. ठीक. त्याच्यानंतर भारत पशुधन ऍप आणि पशुपालक ऍप. आता हे ऍप जे असतील पहा, हे ऍप 2024 लाच लॉन्च झालेले, पण या महिन्यात का घेतले, कारण यांची वर्कशिप होते. हे कसं काम करतात याचा एक थोडासा आढावा या महिन्यामध्ये सरकारने घेतला, म्हणून ही न्यूज मी घेतलेली आहे. कारण हे जरी 2024 असेल तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारत पशुधन हे एक मोबाईल ऍप आहे जे लॉन्च झालंय 2 मार्च 2024 ला पहा. याच्यामध्ये काय फायदा आहे, हे ऍप वापरण्यापाठीमागचा काय उद्देश असेल शेतकऱ्यांसाठी, आणि किंवा शेतकऱ्यांना काय फायदा होईल, तर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजेच काय, जे काही तुमचे ॲनिमल जे असतील पहा,
याच्याबद्दलचे जे काही तुमचे वॅक्सिनेशन्स असतील, अॅनिमल जर आजारी जर पडलं, एखादं जनावर आजारी जर पडलं, त्याला कुठलं वॅक्सिनेशन द्यायचं याच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या ऍपवरती भेटेल पहा. दुसरं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. तुम्ही पाहिलं असेल आता बऱ्यापैकी आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा जो काय जास्ती जास्त उपयोग तिथं केला जातो. नॅचरल पद्धतीने जी मेटिंग आपण ज्याला म्हणतो ती खूप कमी प्रमाणात होते पहा. तर आर्टिफिशियल इन्सिमिनेशन किती डोस वगैरे काय आहे, तुमच्या भागात कुठं उपलब्ध आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍपवरतीच भेटतील. त्याच्यानंतर फ्रेश अॅनिमल रजिस्ट्रेशन किंवा तुम्हाला त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर डिसीज रिपोर्ट्स असेल, मिल्क रेकॉर्डिंग असेल, अशा वेगवेगळ्या तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या याच्यावरती रेकॉर्ड करू शकतात तुम्ही, किंवा त्याला मॉनिटर तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. पण याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, पशु आधार कार्ड काढलेलं असलं पाहिजे पहा. पशु आधार कार्ड ज्यांना ज्यांना आहे त्यांना त्यांना तिथं त्या अॅनिमलची माहिती तिथे टाकता येईल पहा. कारण जर तुमचं आधार कार्ड त्या अॅनिमलला नसेल तर प्रॉब्लेम असेल, त्याचा कुठला नावाने त्याला आपल्याला सेव्ह करायचंय किंवा कुठला नंबर आपल्याला द्यायचा आहे हे आपल्याला लवकर कळणार नाही पहा. पशुपालक एक ऍप आहे, ते सुद्धा 2 मार्च 2024 लाच लॉन्च झालेलं आहे. हे काम काय करतं, जे की तुमचे जेवढे काही फ्री आणि पेड लाईव्हस्टॉक रिलेटेड स्कीम्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील, ह्या सर्व्हिसेस किंवा स्कीम्स याची माहिती देण्याचं काम हे पशुपालक ऍप तिथं करत असते. म्हणून हे ऍप सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्वाचं असेल पहा. तर हे 2 ऍप होते, ते दोन्ही ऍपचे वर्कशिप होती म्हणून आपण त्याला पाहिलं, नाहीतर हे ऍप 2024 लाच लॉन्च झालेले आहेत पहा. पुढे गेल्यानंतर नॅशनल एफपीओ संगम 2025 पहा, कॉन्फरन्स ज्याला आपण म्हणतो पहा. नॅशनल एफपीओ, नॅशनल लेवलची एफपीओ ची कॉन्फरन्स 2025 ची ही कुठं झाली असा जर प्रश्न आला, वेगवेगळे ऑप्शन्स असतील, मुंबई, त्याच्यानंतर दिल्ली, चेन्नई, त्याच्यानंतर पुणे असे ऑप्शन्स असतील. तुमचं उत्तर असेल दिल्ली पहा. प्रश्न हे घेण्याच्या पाठीमागे प्रश्न अशा पद्धतीने विचारू शकतात म्हणून घेतलेलं आहे पहा. हे एफपीओ जे काय कॉन्फरन्स असेल ही 30 आणि 31 ऑक्टोबरला तिथं चालली जाणार आहे, 2 दिवस पहा. त्याच्यानंतर आजचा हा शेवटचा दिवस होता पहा. दुसरं ते म्हणजेच याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे असेल पहा, याच्यामध्ये वेगवेगळे एफपीओच्या माध्यमातून इनोव्हेशन्स असतील. त्याच्यानंतर याच्यात काही बदल करायचे का, मार्केट स्ट्रॅटेजी किंवा मार्केट लिंकेज कशा प्रकारे ठेवायचे, या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला फार्मरला, एफपीओ वाले जे फार्मर असतील त्यांना तिथे पाहायला भेटलेलं आहे. पार्टिसिपेशन किती, जवळपास 500 फार्मर पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. ते फार्मर्स 24 स्टेट्स मधले आणि 140 डिस्ट्रिक्ट मधले होते. दुसरं टोटल एफपीओ 267 एफपीओनी याच्यामध्ये जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतील, इनोव्हेशन्स असतील, हे इनोव्हेशन तिथे सादर केले गेले आहेत पहा. याच्यावरती प्रश्न नाही विचारणार, प्रश्न विचारतील नॅशनल कॉन्फरन्स एफपीओ ची 2025 ची कुठं झाली, किंवा नॅशनल मीटिंग जी झाली एफपीओ ची ती कुठं झाली, तुमचं उत्तर असेल दिल्ली पहा. आणि याच्यामध्ये पिरियड म्हणजे 30 आणि 31, काल आणि आज, या 2 दिवसामध्ये यांची ही कॉन्फरन्स होती. हे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं. ठीक, तर अशा पद्धतीने तुम्ही ऑक्टोबरच्या ऍग्रिकल्चरच्या ह्या न्यूज होत्या पहा, व्यवस्थितपणे पाहायच्या. जिथं नाही आपल्याला समजलं ते परत रिपीट करून पहा, पण व्यवस्थितपणे पहा. नक्कीच या पीआयबी न्यूजचा तुम्हाला फायदा झालेला दिसेल पहा ऍक्च्युअल पेपरमध्ये. कारण मागच्या वेळेस पण 6-7 क्वेश्चन्स आपले जे असतील या पीआयबी न्यूज मधलेच आलेले होते. म्हणून लक्षात हे ठेवायचं की ह्या ज्या न्यूज असतील त्याची एक पीडीएफ पण मी टाकलेली आहे, आपले जे काही ऍप आहे पहा त्याच्यावरती टाकलेली आहे. जे ऍप मध्ये एनरोल असतील, कारण आपण त्यांचा एक ग्रुप जो बनवलेला आहे पहा, त्याच्यामध्ये जे एनरोल असतील, ज्यांना ऍपचे ऍसेस भेटले त्यांना करंट अफेअरचे असे व्हिडिओ तर भेटतच जातील दररोज, पण त्याच्यामध्ये ह्या पीआयबी न्यूजची एक कंपाईल अशी पीडीएफ टाकलेली आहे. ती पीडीएफ तुम्हाला जर प्रिंट करायची असेल तरी सुद्धा ऑप्शन ओपन ठेवलेला आहे, तुम्ही ती प्रिंट करू शकतात आणि व्यवस्थितपणे तिथं रिवाइज करू शकतात पहा. ठीक, तर असे करंट अफेअरचे व्हिडिओ जे आपले मुलं व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत, जे 650च्या आसपास असतील पहा, त्या मुलांसाठी आपण जो ऍपचा ऍसेस दिला त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील पहा. दुसरं, उद्यापासून आपण ऑफलाईन पण टेस्ट सुरू करतो, जे टेबल फॉर्मॅटमध्ये असतील. नक्कीच त्याचा प्रतिसाद जो असेल तो चांगला असेल आणि त्याच्यासाठी एक आपण जे असेल एक टाइम फिक्स करतोय, तो टायमिंग जे असेल ते तुम्हाला ग्रुपवरती टाकला जाईल पहा. ठीक, तर आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.